आजचा हा कन्क्लुडिंग डे, शेवटला दिवस. 5 दिवस आपण सतत इथे सकाळी 9:30 साधारणतः ते 5:30 या दरम्यान वेगवेगळ्या पैलूवर काउन्सिलिंगच्या एक उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला मिळाले. आता माझा जो उल्लेख वारंवार होता मला कधी अवघडल्यासारखं होतं, कारण मी असं ठरवून आयुष्यामध्ये केला गेलं असं म्हणण्यापेक्षा एक आवड म्हणा आणि त्याच्याप्रती एक लगाव म्हणा. मी म्हटलं की मला करिअर, मला प्रोफेशन जे होतं ते मला प्रोफेसर म्हणून टीचिंग प्रोफेशनमध्येच मला यायचं होतं मुळात. पण घरची परिस्थिती आणि 1980 साली मला एक स्टेट बँकेसारख्या मोठ्या ऑर्गनायझेशनची आलेली ऑफर, आणि एका लोअर मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करायचो, पैशाची गरज पण होती आणि म्हणून मी ते जॉईन केलं. पण डोक्यामध्ये असं कुठंतरी होतं की आपलं शिक्षण अर्धवट राहिलं आहे. मला MSc PhD त्याच वेळेला करायचं कंटिन्युएशनमध्ये, पण ते शक्य झालं नाही. माझ्या पाठचे माझा धाकटा भाऊ जो आहे तो MSc स्टॅटिस्टिक्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये मोठा हे राहिलं आहे. त्याच्या पाठचा IIT पवईमधून PTech केलेलं आहे, एक कॉम्प्युटर ITचं मोठं प्रोफेशनल आहे. हे सगळे मग माझ्या ह्याच्यावर शिक्षण त्याचं बऱ्यापैकी अवलंबून होतं. असो, पण या बॅकग्राऊंडवर कधी कधी असं होतं, नोकरी लागली ना, पैसा मिळतोय, पगार मिळायचा, त्या काळामध्ये तो बऱ्यापैकी होता, आणि काय करायचं आहे असं पण एक भूमिका घेता आली असती. पण माहीत नाही, मला ते काही अपुरं वाटलं माझं शिक्षण, आणि मी 10 ते 5 नोकरी करून सर पहिल्यांदा तर BA इकॉनॉमिक्स, ॲडिशनल BA इकॉनॉमिक्स केलं, कारण एक्सटर्नल स्टुडंट म्हणून मला कॉलेज जॉईन नव्हतं करता येत. सबसिक्वेंटली मी MA इकॉनॉमिक्स ते पण एक्सटर्नल स्टुडंट केलं, आणि मला इथे नमूद करायला हरकत नाही की मी आय वॉज द 3rd मेरिट इन MA इकॉनॉमिक्स त्या नागपूर विद्यापीठाचं. आणि तेव्हा जसं मला आलं तर मग एक टप्प्याटप्प्याने मग लॉ ग्रॅज्युएशन केलं, हे सगळ्याचा प्रवास आहे तो, म्हणजे वेगळा. आणि मग ती अशी माणसामध्ये अंगवळणी पडलं की मेहनतही करायची, नोकरीही करायची. नोकरीमध्ये माझं मग ट्रेड युनियनमध्ये, कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये पण सर माझा मोठा सहभाग होता. स्टेट बँकेच्या वेगवेगळ्या ऑल इंडिया लेवलच्या बॉडीजवरही काम केलं, कॉर्पोरेट मॅनेजमेंटसोबत निगोशिएशन कमिटीत पण येतो. तर हे सगळं करत असताना काउन्सिलिंग जो हा भाग आहे, तर मी याला राखीव ठेवलं होतं रिटायरमेंट नंतर. मला 2 ऑप्शन होते, मी फुल फ्लेज वकिली पण करू शकलो असतो, पण कसं होतं या वकिली प्रोफेशनमध्ये लोक ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत, तिथे आपण नव्याने एंट्री करायची, गर्दी वाढवणं आहे, बाकी काही नाही. तर मग मला हा काउन्सिलिंग जो भाग आहे तो मी ठेवला होता. म्हटलं नाही, आफ्टर रिटायरमेंट आपण याच्यावर फोकस करूया, आणि त्या दृष्टीने मी ड्युरिंग सर्व्हिस टाईम एज्युकेशन ॲक्वायर केलं. थेरॉटिकली माझ्याकडे प्रचंड ज्ञान आहे, पण जसं ऑनलाईन आणि ऑफलाईन जे नंतरचे, मी ऑनलाईन पण कोर्सेस केले आहे, बरंच काही केलेलं आहे, ते सांगण्याचं कारण नाही. पण जसं मला तुमचं ऑफलाईनची ॲड बघितली, तर ती अशा वेळेला मी बघितली की त्यावेळेला माझी तब्येत ही जी आहे, मी गेल्या 2 महिन्यात 2दा 5-5, 6-6 दिवस ICU मध्ये भरती होतो. घरच्या लोकांनी तर मला कडाडून विरोधच केला, काय लावलं आहे, कुठलं खूळ आहे, तब्येत कशी, तुम्हाला मला 2 सर्जरीज सांगितलेले आहेत. म्हटलं तुम्ही हे सगळं का. पण मी तुम्हाला सांगतो, एखाद्या गोष्टीची जर आवड असेल आणि तुम्ही ते त्या पद्धतीने त्यात इन्व्हॉल्व असाल, तर ते तुम्हाला त्रास नाही देत, ते तुमचं मेडिसिन म्हणून वर्क करतं, असं मी म्हणेन. आणि सुदैवाने माझ्या, म्हणजे मी जे अपेक्षा ठेवून इथे आलो होतो, मी थोडी जुजबी माहिती मॅडमकडनं घेतली की कसं आहे, मीडियम कुठली आहे. मी साधारण माझा तो प्रयत्न असतो की आपण जिथे चाललो तिथलं कसं साधारणतः असेल, आपल्याला त्याला मॅचिंग कसं बिहेव करायला पाहिजे, कसं आणि मग मला कळलं की नाही, इथे मराठी मीडियममध्येच आहे आपलं. म्हटलं फार चांगलं. याचं कारण सांगतो की मी 3ही भाषांमध्ये बोलू शकतो, हिंदीवरही माझं प्रभुत्व आहे, पण शेवटी मायबोली आहे मराठी. त्याच्यात जी क्लॅरिटी आहे विषयाची, आणि ज्या पद्धतीने सरांनी इथे शिकवलं, किंवा शिकवल्या म्हणण्यापेक्षा शेअर केलं म्हणेन मी, शिकवणं हा वेगळा भाग आहे, पण शेअर करताना त्यांनी असं कुठं जाणवू दिलं नाही. मी सर तुम्हाला कॉम्प्लिमेंट याच्यासाठी देईन की मी माझ्या आयुष्यात पुष्कळ शिक्षक बघितले. मी पण MBAला HR ला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून नागपूर विद्यापीठाला राहिलेलं आहे. पार्ट टाईम जायचो मी सकाळी
7ला जायचो, दोन सेशन घ्यायचो, घरी यायचो, जेवण करून बँकेत जायचो. आणि मी धनंजयराव गाडगीळ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट त्याचं MBA कोऑपरेशन याला पण मी व्हिजिटिंग फॅकल्टी राहिलेलो आहे. प्रोफेसर जगदीश, आता हे अकॅडमिकच्या फील्डमध्ये माझे बरेच सिनियर मित्रपरिवार आहेत. बबनराव तायवाडेंचं नाव खूप मोठं आहे त्याच्यामध्ये. आमचे इकॉनॉमिकचे डीन पण होते, OBC चळवळीतही होते, त्याच्यामुळे मग त्या चळवळीतनंही मी त्यांच्याशी कनेक्ट झालो. तर मी वेगवेगळ्या आंदोलनात, चळवळीत सगळ्या प्रश्न असा आहे की तुम्ही जे काही करायला ठरवता ते 100% करा. हाफ हार्टेडली करू नका, काही करा. मग काहीतरी करायचं म्हणून करायचं, काहीतरी नका करू. तुम्ही झोकून द्या, तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. आणि कृती, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. आणि हे 2 गोष्टी मी सरांच्या शिकवण्यातनं, त्यांच्या सांगण्यातनं जे कळलं की फोकस राहा तुमचा. एवढं मोठा सिलेबस, मी तुम्हाला सांगतो 2 वर्ष कमी पडतील रेग्युलर कॉलेजमध्ये. मी सांगतो, मी स्वतः अकॅडमिशियन आहे एक्झिस्टन्समध्ये. आणि मी ज्या प्रकारचं पाहिलं, मी वेगवेगळे सिलेबस इकॉनॉमिक्सचे असतील, कॉमर्स असतील, मॅनेजमेंट असतील, सगळं लॉ असतील, सगळं केलं आहे. तर करताना त्यांनी तो डिझाईन केला आणि डिझाईन करताना तो डिलिव्हर केला. हॅट्स ऑफ टू सर. म्हणजे मी म्हणजे अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो, माझ्या जीवनामध्ये असंख्य माझे शिक्षक म्हणून, टीचर्स म्हणून, गाईड म्हणून लोक आले. यू आर नंबर 1. खरंच. आणि या फिलिंगसहित. आणि फॉर्च्युनेटली मला माझे सहपाठी जे भेटले. आता कसं आहे की मी इथे आलो, माझा उद्देश काय आहे, मी इथून काहीतरी घेऊन जायला आलो. तर मला काय येतं हे दाखवायला नाही आलो ना. तर ते अपेक्षितच नाही की मला काय येतं ते तुम्हाला सांगू. अरे तुमच्याकडून मला जर घ्यायचं आहे तर मला विद्यार्थी म्हणूनच बसावं लागेल. मी त्याच्यात जर आगाऊपणा करायला गेलो तर माझंच नुकसान आहे. माणसाला आपला रोल क्लॅरिटी असली पाहिजे. माझा आज रोल इथे विद्यार्थ्याचा आहे. याचा अर्थ असा नाही तुम्ही मला एखादा सेशन घ्यायला सांगा, मी आत्ता इथून 45 मिनिटं तुम्हाला कुठलाही टॉपिक असू द्या तुम्ही निवडा, मी बोलतो. एवढा कॉन्फिडन्स आहे. पण मी त्याच्यासाठी नाही आलो ना इथे. ट्राय टू अंडरस्टँड मी काय म्हणते. आणि तो जर रोल आपला आहे तर आपल्या रोललाही आपण न्याय द्या. सोबत जे आपल्याला डिलिव्हर करणार आहे त्यांना कोऑपरेट करा आणि त्या सहभागी व्हा. आपलं आजूबाजूच्या पार्टिसिपंट्सलाही मी काहीतरी वेगळा आहे बाबा असं वाटायला नको, ते फिलिंग द्या. मला वाटतं मी सक्सेसफुल असावं, माझ्याबद्दल कोणाला त्रास झाला नसावा. चुकून झाला असेल तर मी पण म्हणजे तुमचं हे करतो की मला. आणि आज इथून मी जातोय सर, एक ऊर्जा घेऊन जातोय. धन्यवाद. मी माझ्या आयुष्यामध्ये अशा पडावर आहे की मी आता माझं सगळं जबाबदाऱ्या संपलेल्या, पारिवारिक जबाबदाऱ्या नाही, सामाजिक कार्य चिकार केलेले आहेत. मी एक गोष्ट सांगतो, कुठलीही व्यक्ती तुमच्या संपर्कात जेव्हा येते त्याच्या 99% लोक त्याच्या कामाने येतात. मग कधी कधी आपला वैताग होतो की काय आणि आपण सोशल समाजात वावरत असताना, सोशल कार्य करत असताना तो तुमच्याकडे येतोच मुळात याच्यासाठी की त्याला तुमच्याकडून काही अपेक्षा असतात, त्याची पूर्तता तुमच्याकडून होऊ शकते म्हणून तो तुमच्याकडे येतो. तर देवाचे आभार माना, त्याला उपरं समजू नका. त्याला करता आली तर मदत करा, नाही करता आली तर गाईड करा किंवा त्याला वेगळे मार्गदर्शन करा. पण समाजात वावरताना असंख्य वाईट गोष्टी असतील, पण काही चांगली लोक पण आहेत, काही चांगल्या परिस्थिती पण आहेत. आणि त्या चांगल्याकडे बघून आपण जगायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही आयुष्यामध्ये आनंदी, समाधानी आणि काही प्राप्त करू शकता, तुमचे उद्देश साध्य करू शकता. मला जास्ती भाषण नाही करायचं आहे, पण माझे मनोगत व्यक्त करायचं होतं. आणि या सगळ्या स्टाफचं करायचं, त्यांनी सगळ्यांनी सुरेख, म्हणजे असं वाटलंच नाही कोणी मुलीसारखं, कोणी काय सगळ्यांनी काय हवं नको. ते खूप छान झालं मला. आणि या मेमरीज माझ्या लॉंग लास्टिंग राहतील, शेवटपर्यंत सोबत. थँक्यू सो मच. थँक्यू.